मस्त अशी खरपूस होतात, चव तर त्याची खूप छान लागते. आपण इथे काही जास्त तेल यूज केलेलं नाही आहे. एकच चमचा तेलामध्ये हे टिक्की बनवणार आहोत. चला आता आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण इथे हरभऱ्याची टिक्की बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरे भिजवले, त्यानंतर कुकरला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. आणि 1 बटाटा घेतलेला आहे, तो पण उकडून घेतला, त्याची सालं काढली आणि अशा ह्याच्या 4 फोडी करून घेतलेल्या आहे. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हरभरा आहे ना जे उकडलेले, तर पावभाजीच्या मॅशरने हे आपण असे छान इथे कुस्करून घेणार आहोत, किंवा हाताने केले तरी चालेल. हे बघा इथे छान असे पावभाजीच्या मॅशरने हे पूर्ण मी इथे कुस्करून घेतलेले, छान कुस्करले जातात. आता त्यामध्येच हा बटाटा पण आपण हे बघा इथे छान कुस्करून घ्यायचं आहे. बटाटे पण इथे हाताने कुस्करले ना तरी चालेल, पण मॅशरने ना छान ते बारीक होतात. हे बघा छान कुस्करले जातात. जर तुम्हाला वाटलं कुठे राहिलं आहे, पुन्हा एकदा हे प्रेस करून घ्यायचं. आता याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केलेली आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा भरून इथे तिखट ॲड केलेले, हवं तर चिरून हिरवी मिरची ॲड केली तरी चालेल. 1 चमचा भरून इथे गरम मसाला, थोडीशी इथे आपण जिरे ॲड करणार आहोत. इथे मी अर्धा चमचा चाट मसाला ॲड केलेला आहे. अर्धा चमचा इथे चिली फ्लेक्स ॲड केलेले आहे. चाट मसाल्यामुळे काय होतं, आपले कटलेट इथे खूप असे चटपटीत होतात आणि टेस्टी होतात. नसेल नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर इथे थोडासाच मी इथे पिरी पिरी मसाला ॲड केलेला आहे. असेल तर तुम्ही टाकू शकता. अधिक आपले कटलेट खूप टेस्टी होतात, त्याची चव आहे ना अप्रतिम लागते. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेते, असेल तर लिंबू तुम्ही ॲड करा. आता इथे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर मीठ ॲड करायचं आहे. आता इथे मी 1 चमचा भरून डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. अजून 1 चमचा, 2 चमचे आपण इथे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. आता इथे 1 कांदा बारीक चिरून घेतला, तो ॲड केला. कांदा मला आवडतो म्हणून मी इथे ॲड केलेला आहे. जर तुम्ही जेवढे मसाले टाकले ना तेवढ्याच साहित्यामध्ये तुम्ही इथे टिक्की बनवली ना तरी छान होते, पण कांदा टाकला की अजून टेस्टी होते. इथे मी 1 वाटी भरून मेथी बारीक चिरून घेतलेली ती ॲड केलेली. इथे हवं तर तुम्ही इथे कोथिंबीर टाकली तरी पण चालेल. आता इथे सर्व साहित्य आपलं टाकून झालेले. आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. लागेल तरच इथे पाणी ॲड करायचं आहे. हे बघा याच्यामध्येच मी आधी सर्व हे छान मळून घेणार आहे. लागेल मला तर मी इथे थोडंसं 3-4 चमचेच पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे. असा पण हा हे बघा घट्ट गोळा तयार होतो. असं कुस्करून मळून घेतलं ना सगळं छान मळलं जातं. इथे मी काहीच पाणी ॲड केलेलं नाही आहे, बटाट्यामुळे हे छान मळलं जातं. हाताला असं तेल लावून घेतलेलं आहे. याच्यामधनं असं थोडासा लागेल. ज्या साईडची तुम्हाला कटलेट बनवायची आहे ना त्या साईडची इथे तुम्ही गोळा घ्यायचा आणि छान असे थापून घ्यायचे. हे बघा त्याला छान असा आकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपले छान असे गोल गोल गरीत येतात. आणि हे बघा इथे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, छान असे मस्त इथे आपण टिक्की बनवून घेतलेली आहे. सेम अशाच पुढच्याही टिक्क्या मी बनवून घेणार आहे. एकसारखे आपण इथे टिक्की बनवून घेतलेले. आता पुढच्याही मी सर्व टिक्की अशीच बनवून घेणार आहे. आता इथे गॅस चालू केला, पॅन कढई काही असेल ते ठेवून घ्यायचं. आणि त्यामध्ये इथे मी एकच हे बघा पळी भरून तेल ॲड केलेलं आहे. तुम्हाला जर हे तळायचे असेल तर तुम्ही तळू शकता, पण मी इथे शालो फ्रायच करून घेणार आहे. फक्त तेल टाकल्यानंतर हे छान पसरून घ्यायचं आहे. आता इथे तेल तापल्यानंतर सावकाश इथे आपण हे टिक्की सोडून घ्यायची आहे. हे बघा इथे सोडून घेतलेली आहे. 1-2 मिनटं अशीच होऊन द्यायची आपल्याला ही. आता इथे 1-2 मिनटांनी आहे ना आपण हे छान सावकाश हे बघा सावकाश याची साईड चेंज करून घ्यायची. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. लगेच आपण त्याला
पलटी केले ना की ते तुटतात, म्हणून आपण 2-3 मिनटं होऊन द्यायचे. मस्त असे खरपूस होतात, चव तर त्याची खूप छान लागते. मी इथे शालू फ्राय करून घेतलेले. हवं तर तुम्ही इथे तळून घेतले ना, डीप फ्राय केले तरी चालेल. पण मी इथे शालू फ्राय का केलेले आहे की आपण जो हरभरा घेतलेला आहे तो पण इथे भिजवून उकडून घेतलेला आहे, बटाटा उकडलेला आहे, म्हणून मी इथे शालू फ्रायच करून घेतलेले. शक्यतो बऱ्याच रेसिपी तुम्ही बघू शकता माझ्या. मी डीप फ्राय करण्याऐवजी शालो फ्रायच करून घेतलेले आहे. आणि इथे तुम्ही बघितलं एकच पळी मी इथे तेल ॲड केलेलं होतं. त्याच तेलामध्ये आता आपण हे छान मस्त असे खरपूस फ्राय करून घेणार आहोत. फक्त इथे गॅस आहे ना हाय नाही ठेवायचा, मीडियम गॅसवर हे छान आतपर्यंत हे खरपूस भाजल्या जातात. आता इथे 1 मिनिटाने आपण चेक करूया झाले का. हे बघा छान मस्त ही पण साईड इथे बघू शकता छान मस्त इथे फ्राय झालेली आहे. हे बघा ही पण छान मस्त इथे फ्राय झालेली. आता आपण हे काढून घेऊया. हे बघा असेच छान मस्त असेच छान फ्राय करून घ्यायचे. जेवढे दिसायला हे छान दिसत आहे गोल्डन कलर आलेले तेवढेच ते खायला खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. आता हे झाले काढून घेते मी. मीडियम गॅसवर तुम्ही बघू शकता छान मस्त असा कलर आलेला आहे आणि आतपर्यंत हे छान मस्त फ्राय होतात. आता इथे अजून एक पळी इथे तेल ॲड केलेलं आहे. इथे दुसरेही तसेच सेम सोडून घेणार आहे. आपण इथे काही जास्त तेल यूज केलेलं नाही आहे. तर ह्याची पण साईड आपण चेंज करून घेऊया. तुम्ही पण असे टिक्की बनवून बघा, अतिशय टेस्टी लागते. चवीला तर अप्रतिम लागतात. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर इथे चेंज करून घेतलेले. आता आपण खालची साईड झाली का चेक करूया. हे बघा छान मस्त असे फ्राय झालेले. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, याची चव तर अप्रतिम लागते. तुम्हाला जर ही माझी चना टिक्की आवडली असेल रेसिपी तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. बनवणार ना तुम्ही अशी मस्त टेस्टी चना टिक्की. तोपर्यंत बाय.